शब्द देतोय. ठीक आहे, मला असं वाटतं की हा प्रश्न जो आहे तो खूप वेगवेगळ्या पद्धतीने याच्यावरती सातत्याने चर्चा होऊ शकते. परंतु आता मी अंबादास दानवे यांच्याकडे जाते आणि अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे की आता ही जी परिस्थिती आत्ताची आहे त्याच्यामध्ये तुम्ही समन्वय साधण्यासाठी, खास करून बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस बरोबर, जेणेकरून महाविकास आघाडीचं काहीतरी एक भूमिका असावी, काही वेगळा प्रयत्न करणार आहे का शिवसेना? हे पहा, मी पहिल्यांदा सांगितलं होतं की फॉर्म भरण्याचा दिवस आज शेवटचा होता, फॉर्म वापस घेण्याचा दिवस बाकी आहे. या विषयावर अजूनही चर्चा होऊ शकते. काँग्रेसला आपण विनंती करू शकतो. त्यामुळे आत्ताच काँग्रेसविषयी चुकीचं मत व्यक्त करणं सुद्धा घाईचं होईल. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बोलून अजूनही, कारण मुद्दा हा भावनेचा आहे, संवेदनेचा आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण वहिनी उभ्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं याच्यावर घाई न करता, काँग्रेसवरही टीका टिप्पणी न करता अजून विड्रॉपर्यंत याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे आणि सुनेत्रा वहिनी कशा सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या भावनेच्या माध्यमातून निवडून येतील बिनून, याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे असं मला तरी वाटतं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही अजूनही आशावादी आहात की अर्ज मागे घेता येऊ शकतो. धन्यवाद, तुम्ही तिघही आज इथे या विषयावरती चर्चा केली त्याबद्दल. मला एक मिनिट मला वक्तव्य करू द्या. हा, बोला बोला. मी अंबादास दानवे यांच्या मताशी सहमत आहे. अतुल लोंढे यांनी सुद्धा किंवा काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांच्या सगळ्या आता जी त्यांनी भूमिका घेतली आहे त्याच्या बाबतीमध्ये पुनर्विचार केला पाहिजे. निश्चितपणे या बाबतीमध्ये आम्ही देखील त्याच्याशी सहमत आहोत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी 9 तारखेपर्यंत त्यांना वेळ आहे आणि विड्रॉल त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संवेदनेच्या सोबत सर्वांनीच राहिलं पाहिजे, सर्वच राजकीय पक्षांनी राहिलं पाहिजे असं आमचं मत. नक्की नक्की उमेश, आणि आपल्या अनेक नेत्यांनी, ज्येष्ठ नेत्यांनी पण अशाच पद्धतीचं मत व्यक्त केलंय. धन्यवाद आपल्या या संपूर्ण चर्चेबद्दल. यानंतर जाऊयात थेट पोल सेंटरला आणि पाहूयात की या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. सगळ्या बाजूने आपण आता चर्चा केलेली आहे. काँग्रेस आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी